महत्वाचं काम केले. छत्रपती शिवरायांचे विश्वासू सैनिक तानाजी मालुसरे जेव्हा आपल्या मुलाच्या लग्नाची लग्नपत्रिका घेऊन विवाह निमंत्रण घेऊन राजाकडे आले. ऐका, शिवरायांचे पाय धरले, सांगितलं म्हणले, राजे आणि माझ्या लेकराचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल आशीर्वाद द्यायला. शिवराय म्हणू लागले, ताना आलो असतो म्हणले मी आशीर्वाद द्यायला, पण मला थोडं काम आहे म्हणले. कारण कोणाला किल्ला सर करण्याची जबाबदारी जिजाऊ मासाहेबांना महाराजांच्या अंगावर टाकली होती ना, ते लढाईला जावं लागणार होतं म्हणून ते लग्नाला जाऊ शकणार नव्हते. तानाजी मालुसरे म्हणायला लागले, महाराज काम तर काय आहे सांगा ना, कोणती अडचण आहे म्हणे तुम्हाला. एवढंच म्हणले, मला काम आहे, सांगितलं नाही का. एक गोष्ट लक्षात घ्या, शहाण्या माणसाला लई सांगायची गरजच नसते, त्याला कुठे तपासला होत असते. लांबून बातमी तानाजी मालुसरेच्या कानावर गेली आणि तानाजी मालुसरे वापस आले, राजाचे पाय धरले, म्हणले, राजन आणि इतक्या लवकर परके केलं का म्हणे मला. मी जिवंत असताना, ताना जिवंत असताना स्वतः राजे स्वारीवर जावेत हे काही माझ्या बुद्धीला पडत नाही. मी जातो लढायला, मी जातो स्वारीला. शिवराय म्हणाले, ताना लग्न आहे ना तुमच्या पोराचं, कसं झालं म्हणजे घरचं लग्न सोडून. ते म्हणजे, महाराज आधी लग्न कोणाचे मग लग्न रायबाचे. पुढच्या पोराचं लग्न बाजूला सरलं आणि मालकाचं काम केलं. ह्याला म्हणा स्वामी काल विठ्ठल. तसंच ते मालकाचं काम तेवढ्या निष्ठेनं तेवढ्या नेकीनं आपल्या परमार्थामध्ये गेले का माणसाने केले. बघा काय हो त्यांचं नाव. दाशत्व निकट हनुमंते पैकी दे आणि म्हणून देखील रामचरण. काय मारुतीने मालकाचं काम केले. परमार्थामध्ये सेवा हा शब्द पुढे आला की फक्त मारुतीलाच नाव यादीला येते. शिव्य सेवक भाव जाणे तो मारुती स्वामी सीतापती संतोषला. सेवेमुळं वैष्णवामध्ये अतिश्रेष्ठ मारुतीराय गणले गेले. बरं तसं तर मारुतीराय हे मरकट योनीमध्ये जन्माला आले आणि शास्त्राचं सांगते सकाळ सकाळी उठल्या उठल्या माकडाचं तोंड पाहू नाही, जर पाहिला तर दिवसभर खायला काही भेटत नाही, मग उपाशी मरावं लागते. पण बायका मारुतीरायला मरकट म्हणण्याचा कुणाचाच अधिकार नाही. कारण यवनी जन्माला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणा या कनिष्ठ आईचा पापिष्ट कोण आहे. मारुतीरायला कवी समजणारा असा पापी जन्मालाच आला नाही. विठ्ठल
आशीर्वादच देऊन टाकला. म्हणजे मारुती गावागावात माझे मंदिर होणार नाहीत म्हणले, पण गावागावात तुझे मंदिर होते. रामाचे मंदिर बऱ्याच ठिकाणी नाहीत, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव कोणतं आहे का? गाव असू द्या, गल्ली असू द्या, शहर असू द्या, तंड्यावर मारुतीरायाचे मंदिर आहे. आणि ज्या गावात मंदिर नाही ना ते गावच नाही, ते मसनवाटा आहे म्हणायचं. विठाल काय मारुतीरायाने जीवनामध्ये सेवा भाव अंगीकृत केलाय. काय सेवापतीवर जाणे बरं अभंग सोडून नाही. प्रत्येक पावलाला मदत केली. अहिरावणानं चोरून गेलं राम लक्ष्मणाला. कोण जाऊन आणलं? मारुतीराया गेलते ना, जाऊन पाताला गेले. काम आहे. सगळ्यात आधी शिताई साहेबाचा शोध देखील मारुतीरायानेच केला. केली सीता शुद्धी मूळ रामायण आधी. आता सगळ्यात सोपं उदाहरण आहे, लक्ष्मणाला शक्ती लागली मॅडम, औषधी आणण्यासाठी कोण गेलते हो? बोला ना, मागच्या महिन्यामध्ये कोण गेलते? आम्हीच गेलतो म्हणा. मारुतीराय गेले होते ना, ते मरणाच्या दारात पडलेला लक्ष्मणाचे मान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. देव मोठ्याने रडायला लागले, लक्ष्मणा, अरे लक्ष्मणा बाबा, तू जर उठला नाहीस ना, काय तोंड घेऊन जाऊ म्हणले अयोध्येमध्ये. काय सांगू तिने मातेला, काय सांगू वडिलाला, उठ लक्ष्मणा. मोठ्याने रडायला लागले ना. इथं लक्ष्मण शक्ती असते का नाही? इथं नाही, पण तुम्ही लक्ष्मण शक्ती ऐकलेली म्हणतात. काय असं चिरकते म्हणसाल, ते मजाच वेगळी असते शक्तीची. बरोबर, उठ लक्ष्मणा. देव मोठ्याने रडायला लागले. सुषेण वैद्य जवळ आला. ते म्हणले, देवा एवढं रडू नका, एक औषध आहे म्हणले आपल्याकडे, मेडिकलची गोळी आहे म्हणले, पण इथं नाही ना. ते द्रोणागिरी पर्वतावर जाऊन ते औषधी, ते संजीवनी वल्ली आणली, लक्ष्मणाच्या कानात पडली तर लक्ष्मण उठेल. पण अडचण एका गोष्टीची म्हणले, ते औषधी सूर्य उगवण्याच्या अगोदरीत आली पाहिजे. जर ते यायला विलंब लागला, उशीर झाला तर औषधी पण निकामी होणार आहे, दुसऱ्या दिवशी लक्ष्मण पण पुढे होणार नाही. प्रभू रामचंद्र उठले. ऐका बरं मान. अंगदाच्या पुढे जाऊन थांबले ना, अंगदाला सांगायला लागले, म्हणजे अंगदा जा तेवढी औषधी घेऊन ये, माझ्या भावाचा प्राण वाचव. अंगदाने असं नम्रपणाने हात जोडले. ऐका, अंगद म्हणतो, देवा तुम्ही म्हणला हे काम सांगताय, माझं भाग्य नाही, हे माझं सौभाग्य आहे म्हणले. मी औषधी आणण्यासाठी गेला असतो म्हणले, जाणं माझ्या हातात आहे म्हणले, पण ते येण्याचा जे टाइम टेबल आहे का नाही, दिवस उगवण्याच्या अगोदर, हे काय आपल्या मापात बसायचं नाही. मी जर तिकडे गेलो, वाटत जर सोयरी भेटली, चहा पाणी हे उशीर झाला तर अवघडच आहे ना. हे बी गेलं ते बी गेलं, त्याच्यापेक्षा नच गेल्यानं बरं. अंगद मागं सरकले ना 2 पावलं. देव तिथून बाजूला सरकले, जांबवंताच्या पुढे जाऊन थांबले. सांगितलं, जांबवंता तू तरी जा, तू तरी माझ्या भावाचा प्राण वाचव म्हणले. लक्ष्मण माझा भाऊ नाही, लक्ष्मण माझा प्राण आहे म्हणले. प्राण काय भावाभावाचं प्रेम असेल मान. रामायणातले सख्खे भाऊ नव्हते बरं, कोणते होते? सावत्र भाऊ होते. पण काय प्रेम असेल इथं, सख्खे भाऊ ईदभर बांधासाठी एकमेकाचा खून घ्यायला टपले. संसार सुखाचा करायचा असेल तर रामायण ऐकावं, आणि परमार्थ सुखाचा करायचा असेल तर भागवत ऐकीत जा. विठ्ठल
क्षण रडायला लागले ना, नाही का कोणी माझ्या भावाचा प्राण वाचवणारा. त्यावेळेस मारुतीला पुढे उभा केलं. मारुतीला विचारलं, म्हणजे मारुती अंदाशील का औषधी आणायला? मारुतीला म्हणे हो जातो ना, पण काय काय झालं आहे का? सूर्य उगवण्याच्या अगोदर यावं लागते. मी सूर्य उगवण्याच्या अगोदर येतो असं मारुतीराय म्हणलेच नाही. मारुतीराय म्हणजे देवा मी आल्याशिवाय सूर्यच उगवत नाही. बघा काय उलट गणित असं मारुतीरायचं. ते म्हणजे कस काय म्हणजे जन्मल्या पिकलेलं फळ काय करून गिळायला होतं म्हणजे त्याला. मी मिस कॉल दिल्याशिवाय त्यांना घराच्या बाहेर पाऊल टाकीत नाही. तुम्ही काळजीच करू नका. मारुतीराय गेले जाऊन द्रोणागिरी तो आणला, लक्ष्मण उठविला. असं पावला पावलाला स्वामीचं काम केलं विठ्ठल. पहिला टप्पा आहे स्वामी का पूजेचा. दुसरा टप्पा सांगितलाय गुरुभक्ती. हे 4 टप्पे सांगायचे बरं तुम्हाला समजेल. गुरुभक्ती, माणसाच्या जीवनात गुरुभक्ती असावी, गुरुवर निष्ठा असावी. कारण परमार्थामध्ये गुरु शिवाय परेशु. आपल्यासाठी गुरुविना अनुभव नाही दुसरा. गुरुशिवाय सारखा दुसरा देव नाही. कबीरदास महाराज म्हणतात ना, गुरुविना कोण बताये बाट, बडा बिकट हे जगबाट. गुरु लावतच असतो जीवनामध्ये, ऐका. पण गुरु कसा असावा? गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कछु ना मांगे, लेकिन शिष्य को ऐसा चाहिए गुरु को सब कुछ देता है. असा गुरु असावा म्हणजे त्याला गुरुकडून शिष्याकडून काहीच मागू नये. असा शिष्य असावा न मागता सगळं गुरुला देऊन टाकावं. आता असे गुरु शिष्य झाले, शिष्य नाही आता शिष्य झाले. काय सांगा तुम्हाला, शिष्याच्या संपत्तीवर गुरुचा डोळा आहे म्हणजे. आणि गुरु कवा एकदा म्हणताय आणि त्याचा मठ कवा एकदा माझ्या नावानं होते. असे शिष्य झाले म्हणजे. असे जर गुरु शिष्य असते ना, विठोबाचे अंदर का जाते. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाचे अंदर का जाते. अरे असावा गुरु, निष्ठा असावी. जसे आपल्या सगळ्या
पुरा असे पुरा वा. तयाच्या साम्याशी नसे दुसरा हा. तयामुळे कल्पनेचा थारा नुरेची कदा कल्पांती वा. जरा शक्ती सांगू आपण दोघं आता मित्रांनो. गुरुच्या पुढं कुणाचाही अधिकार शून्य म्हणले, कमी किंमत आहे गुरुच्या पुढं. तर त्याचा आवाज कमी झाला, थोडा वाढला. ऐका, आपली जशी परमपूज्य सद्गुरु नारायण महाराजांवर जशी निष्ठा आहे ना, अशी कुठेतरी गुरुनिष्ठा असलीच पाहिजे. कारण खरा गुरु शिष्यपणाचा कळस जर कोणी गाठला असेल तर त्या माझ्या माऊलीनं गाठलाय. गुरु शिष्यपण सिद्धीने. अहो ज्ञानेश्वरी मध्ये एकच ओवी चुकली होती. व जाणकार माणसे म्हणून सांगायला एकच ओवी, नवी आद्याची पहिली ओवी. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. ते माझे शब्द गेले ना, माऊली म्हणे बापरे, मी माझं म्हणले म्हणजे मी पण आला ना अहंकाराला. ते दुसऱ्यांदा बोलायला लागले, म्हणले हे माझं नाही म्हणले, हे कोणाचं आहे सगळं, हे निवृत्ती नाथाचे गौरव आहे साचे, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव की आपण करावं. आणि यादीला गुरुचं नाव लावं का, ह्याला म्हणा गुरु भक्ती विठ्ठल. पहिला टप्पा आहे स्वामी कास, दुसरा टप्पा सांगितलाय गुरुभक्ती आणि तिसरा टप्पा सांगितलाय पितृवचन. आता थोडं जरा पुरुष मंडळींनी कान उघडे ठेवून ऐका बरं, इतका वेळा जमलं कसं आता पण ध्यानात ठेवा. पितृवचन म्हणजे वडिलाची आज्ञा पालन करणं, मायबापाच्या आज्ञेत राहणं. हो का, हाच खरा परमार्थ आणि हीच खरी देवपूजा आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी दुसरा देवच नाही बाबा. पण ते काय झालंय आता, माणूस जगाचं ऐकते पण बापाचं ऐकत नाही, बायकोचं ऐकते पण माईचं ऐकत नाही. हा, बायकोच्या माईचं ऐकते त्यो, बायकोच्या माईचं ऐकते, बायकोच्या बापाचं ऐकते, बायकोच्या बहिणीचं ऐकते. तो का बऱ्याच बाया मोठं डोळे करून बघायचा तो का माझ्याकडे. त्यामुळे असतील माय आमच्यात कशी सांगायला लागली, म्हणले ह्याच्यात काय खोटं नाही, मायाला प्रमाण आहे. बाई तिच्या होता आवडीने पोषील, माता पितर असे बोलणे. असे बैमान माणसं जन्मले म्हणले, कबीरदास महाराज म्हणले ना, कसे महाराज म्हणतात, कसे म्हणले सगळे साधू संत को कोई नाही माने, हिजडे को भगवान. आणि खरे महाराज कुठं शांतीला पडाले की दुसऱ्याचा जे जकार घाल्या. माँ बाप को कोई नाही माने, आवृत को भगवान. बायकोचं ऐकते पण मायचं ऐकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला घडलेली घटना सांगते. आमच्या महाराष्ट्रामध्ये नवीन लग्न झालं दुसऱ्या दिवशीच वाईला राहिले, वेगळं राहिले. एकटंच वर्ग होतं, नवीन जोडी एकीकडे राहिली, माय बाप एकीकडे राहिले. छोटस घर होतं बरं का. हे सकाळी उठलंय आणि बायको पशी चुलीपशी जाऊन बसले. बायकोला म्हणाले, अगं मी बाजारला चाललोय म्हणून. आपल्याला बाजार इथलाच आहे का, आज होता का बाजार? हा, त्याच्यामुळे गर्दी दिसत होते. मी चालू